नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण आगामी तलाठी भरती 2025 आणि त्याचप्रमाणे सरळ सेवेच्या माध्यमातून ज्या काही परीक्षा घेतल्या जाणार आहे त्या सर्व परीक्षांची तयारी करण्याकरता काही व्हिडिओजची सिरीज या ठिकाणी राबवतोय. त्याच्यातलं 32 नंबरचा व्हिडिओ आज आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण इडियॉम्स अँड फ्रेजेस हा पाठ पाहतोय, जो TCS पॅटर्न प्रमाणे इंग्लिश लँग्वेज मधला अत्यंत एक महत्त्वाचा पार्ट आहे, जो थोडा किचकट वाटतो विद्यार्थ्यांना, कारण रिलेटेड टू व्होकॅब्युलरी आहे आणि बऱ्याच वेळेला विद्यार्थी त्याचा योग्य अर्थ नाही काढू शकत. त्याला काही कारणं आहेत, चुकतात या प्रश्नांची उत्तरं. तर याचं योग्य उत्तर कशा पद्धतीने काढायचं, नेमकं त्याच्यामध्ये टेक्निक्स काय आहेत, नेमकं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि हा जो अभ्यास आहे हा TCS पॅटर्न असल्यामुळे तलाठी भरती सोबतच मुद्रांक भरती आहे, TET आहे, नगर परिषद भरती आहे, MIDC, DMER, नर्सिंग वगैरे आणि इतर सरळ सेवा ज्या काही होणार आहेत, ज्याची एक मोठी ॲड लवकरच येणार आहे, सर्व परीक्षांसाठी इंग्लिश विषयांचा हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, जो तुम्हाला उपयोगाचा पडेल. तर आपण इडियॉम्स फ्रेजेस मधला पहिला पार्ट इथे डिस्कस करतोय. नंतर 33 मध्ये सेकंड पार्ट असणार आहे. तर हा व्यवस्थित तुम्ही बघा, त्याच्या काही नोट्स काढा आणि अजून एक गोष्ट करायची तुम्हाला, की एक वही घ्यायची आहे, पेन, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी तिथे लिहा. म्हणजेच पुन्हा पुन्हा ज्या वेळेला या ठिकाणी आपल्याला काही शब्द रिपीट होताना दिसता, PYQ रिपीट होतात, लक्षात घ्या. याच्यात काही PYQ पण आहे आणि काही संभाव्य पण आहे, असा कॉम्बो या ठिकाणी आपल्या पुढे केलेला आहे. तर लेट्स स्टार्ट, सुरुवात करू आपण. इडियॉम्स फ्रेजेस मध्ये काही फरक असतो का, तर नक्कीच असतो, तो पण मी तुम्हाला सांगेल आता. तर बघा, फ्रेज अर्थ आहे शब्द समूह. आता बघा, विल अँड हू हा शब्दांचा एक समूह आहे, ज्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 शब्द आहे, शब्दांचा समूह आहे. बऱ्याच वेळेला ज्या फ्रेजेस आहे या स्ट्रेट फॉरवर्ड मिनिंग देतील, लक्षात घ्या. यांचा अर्थ सरळ सरळ आहे. जेव्हा इडियॉम म्हटलं जाईल तर त्यावेळेला अपार्ट फ्रॉम वर्ड्स तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ काढायचा आहे. कसा असतो मी तुम्हाला वेळोवेळी लक्षात आणून देईल. तो इडियॉम इज ऑल्सो अ फ्रेज, अ ग्रुप ऑफ वर्ड्स. हा पण एक ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, लक्षात घ्या. पण याच्यातून येणारा अर्थ जो आहे हा शब्दांच्या पलीकडचा आहे, लक्षात घ्या. हा शब्दांच्या पलीकडचा आहे. कसं असतं असं शब्दांच्या पलीकडचं अलीकडचं, हे सगळं तुम्हाला वेळोवेळी क्लिअर होईल. सो व्हिडिओ वॉच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच त्याला लाईक कराल. ओके, चलो, या पद्धतीने तुम्ही हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, विल अँड ऊ मीन्स. सरळ सरळ एक फ्रेज विचारली आणि तिचा अर्थ घ्यायला लावलेला आहे. विल अँड ऊ याच्यातला एक तरी जर तुम्हाला माहिती असेल तर काम सोपं होतं त्यावेळेला. विल अँड ऊ जर काहीच माहित नसेल तर हे चारही पर्याय तुम्हाला जास्त उपयोगाचे नाही होणार. तर याच्यात काही माहिती आहे का बघा. तर मला वाटतंय ऊ हा ऐकलेला असला पाहिजे शब्द. ऊ फुल, ऊ म्हणजे दुःख, आणि विलचा अर्थ आहे आनंद. जसं म्हणतो ना, आनंद आणि दुःख याच्याने आपलं जीवन बनलेलं आहे. सो अवर लाईफ इज अ मिक्सचर कॉम्बिनेशन ऑफ दॅट इज हॅपीनेस अँड सॉरो. सो हॅपीनेस अँड सॉरो पर्याय दिलेला आहे. वेल्थ, विल अँड ऊ मध्ये तर दुःखाची शेड आहे, वेल्थ येणार नाही. ऊ मध्ये दुःख आहे पण मग विल मध्ये दुःख नाही, म्हणून आपण पर्याय नाही येणार. ट्रबलिंग थिंग्स, विलच्या अर्थाने ट्रबलिंग थिंग्स नाही घेता येणार आपल्याला. तो सारासार जर विचार केला सर्व बाबींचा आणि त्या पूर्ण फ्रेजचा, तर आपल्याला या निष्कर्षापर्यंत पोहोचायला लागतंय की हॅपीनेस अँड सॉरो. सो ही एक फ्रेज आहे आणि याचा सरळ सरळ अर्थ अशा पद्धतीने निघतोय की सुख आणि दुःख, यालाच अप्स अँड डाऊन असं देखील म्हटलं जातं. आयुष्याचे हे चढ उतार आहेत, अप्स अँड डाऊन्स, विल अँड दॅट इज हॅपीनेस अँड सॉरो.
म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर फायनल करताना आपल्याला ए नंबरचं उत्तर फायनल करायला लागेल. क्लिअर? तर बघा या पद्धतीने काही फ्रेजेस, काही इडियम्स, काही इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स है ना, अशा पद्धतीने तुम्हाला सूचना येतील, अशा पद्धतीने शब्द येतील ज्याचा अर्थ, त्याचा वेगळेपणा हा वेळोवेळी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघायचा आहे. चलो फिर नेक्स्ट. सेकंड बघा आता, देअर अँसेस्ट्रल हाऊस. आता हे हाऊस नाऊन आहे, त्याच्याकरता अँसेस्ट्रल आणि देअर शब्द वापरलाय. त्यांचं अँसेस्ट्रल घर, अँसेस्ट्रल म्हणजे वडिलोपार्जित, जे त्यांचं वडिलोपार्जित घर आहे, वॉज अ ट्रबलसम, एक त्रासदायक अँड युजलेस पोझेशन. असं पोझेशन म्हणजे मालकी. आता मालकाचं असलं तर किती भारी असतं, पण ते जे युजलेस आहे, बिनकामाचं आहे, ट्रबलसम आहे, त्रासदायक आहे, तर अशा गोष्टीसाठी आपल्याला काय म्हटलं जाईल? इट वॉज रिगार्डेड ॲज अ. मला सांगा, मग त्या घराला काय म्हटलं जाईल? जे घर युजलेस आहे, जे घर ट्रबलसम आहे, म्हणजे आहे पण त्रासदायक आहे पण बिनकामाचं आहे. मग काय करतं ते बिनकामाचं जे आहे ते? तर ते एक प्रकारचं त्रासदायक घटक आहे. म्हणजे म्हैस आहे पण ती दूध देत नाही. भाकड भाकड जनावर आहे, मग त्याला पोसायचं, चारा खाऊ घालायला, ते दूध देत नाही. म्हणजे नोकरी करायची, पगार मिळत नाही. काय करतात ती नोकरी? तसं म्हणजे कार आहे घरामध्ये आणि तिचा उपयोग होत नाही, मग इन्शुरन्सचे पैसे भरा, त्याच्यानंतर सर्व्हिसिंग करा. अशा गोष्टीला या चारपैकी काय म्हटलं जाईल? डार्क हाऊस, व्हाईट एलिफंट, स्लीपिंग डॉग, ग्रीन आईड मॉन्स्टर. आता हे इडिओमॅटिक आहे बघा. आता ही फ्रेज नाही, ही इडिओमॅटिक. याच्याकरता तुम्हाला इडिओमॅटिक एक्सप्रेशन घ्यायला लागेल, शब्दांच्या पलीकडे अर्थ घ्यायला लागेल. आता अशी गोष्ट की जे बिनकामाचं घर आहे, मग त्याला डार्क हाऊस म्हणायचं का? ते अंधार आहे का त्याच्यामध्ये? नाही. मग तो पांढरा हत्ती आहे का? नाही. पण उत्तर पांढरा हत्ती. असं कसं काय? मग यालाच ते इडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हणतात. म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखं मराठीमध्ये म्हणता बघा. म्हणजे हत्ती आहे आणि त्याला पोसायचं, हत्तीला किती खायला प्यायला लागतं लक्षात घ्या, आणि त्या हत्तीचा काहीच उपयोग नसेल, म्हणजे त्याच्यातून जर इन्कम येत नसेल, आता हत्तीमधून काय इन्कम घ्यायचा आपण एक प्रश्न आहे. तर त्याच्यापासून काही इन्कम नसेल तर त्याला पोसायचं कसं? आणि ते पोसणं म्हणजेच मग या पद्धतीचा पार्ट आहे, लक्षात घ्या. स्लीपिंग डॉग नाही, ग्रीन आईड पण नाही. ग्रीन आईडचा अर्थ थोडा जेलस सारखा होतो, लक्षात घ्या. हे पण थोडं अलंकारिक आहे. ग्रीन आईड वुमन असं म्हटलं तर मग जेलस, ईर्ष्या असलेली, मनामध्ये ईर्ष्या असलेली महिला, अशा पद्धतीने त्याचा अर्थ लागत असतो. सो जे काही आपल्याला प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये ट्रबलसम अँड युजलेस पोझेशन मध्ये व्हाईट एलिफंट घ्यायचं आहे. तो क्वेश्चन नंबर 2चा आन्सर देताना डोक्यामध्ये तुम्ही बी नंबरचा पर्याय ठेवायचा आहे. तुम्हाला उत्तर द्यायचे असेल तर तुम्ही उत्तर टाकू शकता. हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. याची वेळ 8 वाजेची आहे. रोज 8 वाजता हे लेक्चर असणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे एखाद्या वेळेला लेक्चर नाही आलं तर मात्र पुढे ते कंटिन्यू होईल. सो 8 वाजेला तुम्ही हजरच राहायचं आहे. आणि नोटिफिकेशन मात्र तुम्ही जर ते बेल आयकॉन दाबला तर तुम्हाला मिळेल. आणि ते मिळण्याकरता तुम्ही मात्र तसं चॅनलला पण त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सगळे लेक्चर्स बघायला ऐकायला मिळतील. चला तिसरं बघा आता, अ क्युअर फिश. आता हा पण इडिओमॅटिक आहे, म्हणजे फ्रेज पण आहे आणि इडिओमॅटिक पण आहे. क्युअर फिश शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. क्युअरचा अर्थ आहे वेगळा, क्युअरचा अर्थ आहे विचित्र, क्युअरचा अर्थ आहे असा ॲबनॉर्मल किंवा नॉर्मल रेंज मध्ये न बसणार. म्हणजे काय? म्हणजे थोडक्यामध्ये इथं विचारलेलं आहे फिश आणि इथं पर्यायामध्ये दिलंय पर्सन. म्हणजे थोडक्यामध्ये माश्याला माणसाशी तुलना केलेली आहे. हे अलंकारिक मध्ये जातं, म्हणजे मासा कुठेच नाहीये पर्यायामध्ये. म्हणजे गुड पर्सन, बॅड पर्सन, इसेंट्रिक पर्सन, सॉफ्ट पर्सन, आणि मासा कुठे गेला? म्हणजे बघा ना, याला म्हणतात इडिओमॅटिक. कळतंय तुम्हाला? फ्रेज मध्ये बऱ्यापैकी वर्ड टू वर्ड मिनिंग लागतो आणि इडियम्स मध्ये शब्दांच्या पलीकडे अर्थ लागतो. म्हणजे एक विचित्र मासा आहे. विचित्र मासा म्हणजे काय? गुड आणि बॅड हे विचित्र कन्सेप्ट मध्ये येत नाही. इसेंट्रिक म्हणजे विचित्र, विक्षिप्त म्हणता बघा त्याला. विक्षिप्त माणूस आहे, ॲब नॉर्मल आहे, हटके आहे, वेगळा आहे, विचित्र अर्थाने वेगळा आहे, सॉफ्ट नाही. म्हणून या पद्धतीने जर तुम्ही प्रश्न तिसऱ्याचं उत्तर जर आपल्याला फायनल करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सी नंबर कडे जायला लागेल. सो जो डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तो तुमच्या लक्षात येतोय आता. सो इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स आर डिफरंट फ्रॉम अ नॉर्मल फ्रेज. नॉर्मल फ्रेज
can give you word to word meaning, while idiomatic expressions can give you apart from word to word meaning and that suggested or hidden meaning, and that you have to find out. तेच तुम्हाला त्याच्यातून काढायचं आहे बाहेर. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा बरं. अ रेड लेटर डे हे सुद्धा इडिओमेटिक आहे. आता याचा अर्थ घेण्याचा प्रयत्न करा. शब्दशः अर्थ टाळायचा आहे. टाका बरं पर्याय. काय वाटतं तुम्हाला? याचं उत्तर तुम्हाला काय वाटतंय? पहा बरं. अ रेड लेटर डे. मग रेड लेटर डे म्हणजे ब्लडी डे, शायनिंग सन, रेड लेटर्स, ऑस्पिशियस डे. ऑस्पिशियस म्हणजे फॉर्च्युनेट, मंगल दिवस. रेड लेटर्स लाल पत्र आहे, शायनिंग सन आहे, चकचकीत सूर्य आहे, आणि ब्लडी डे रक्तरंजित दिवस आहे जिथे खूप खून खराबा झालेला आहे. अशा पद्धतीचं काही काय मिनिंग आता याच्यात तुम्ही म्हणा आम्ही गेस करू, तर गेस कसं काय करणार तुम्ही? जर कधीच तुम्ही ऐकलेलं नाही हा रेड लेटर डे, कसं शक्य आहे? मिनिंग कसं काय लावणार तुम्ही? शब्दशः लावणार का काय करणार? अंदाज एखाद्या वेळेला बरोबर येऊ शकतो. बघा तुम्ही आता काय उत्तर टाकताय किंवा तुमच्या मनामध्ये काय उत्तर येतंय आता, तर ते किती बरोबर आहे, किती तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे. त्याला निगेटिव्ह सिस्टम असेल ही पण एक तुम्ही काळजी घ्या. निगेटिव्ह नसेल तर बिंदास प्रयत्न करायचा आहे. तर काही परीक्षांना निगेटिव्ह असणार आहे, काहींना निगेटिव्ह नसणार आहे. सो अटेम्प्ट तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यावर मी पुन्हा एक लेक्चर घेणार आहे की निगेटिव्ह जर प्रश्न असतील तर त्याचं उत्तर कसं फाइंड आउट करायचं आहे. या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण वेळोवेळी करणार. सो अ रेड लेटर डेच्या उत्तरामध्ये तुम्ही जे उत्तर टाकले, बघूया आता कुठे काय मॅच होत आहे. सो रेड लेटर डेचा अर्थ आहे ऑस्पिशियस किंवा फॉर्च्युनेट डे. शब्दशः अर्थ रक्तरंजित, लाल दिवस, लाल पत्र, शायनिंग सन असं काहीच नाही. रेड लेटर डे याचा अर्थ काय होतो बघा. ज्या वेळेला पूर्वीच्या काळामध्ये हे कॅलेंडर या पद्धतीने असायचं, तिथं अशा डे आणि डेट असायचे. संडे मंडे आपल्याला माहिती आहे ना. तर या पद्धतीने एखाद्याला असं रेड केलेलं असायचं, इथं रेड नसायचे, म्हणजे बाकीचे वेगळ्या कलरमध्ये असायचे है ना. बाकीचे वेगळ्या कलरमध्ये, नॉर्मल कलर असायचा. हा नॉर्मल कलर आहे, हा नॉर्मल कलर आहे, आणि हा तर रेड कलर आहे. रेड कलर म्हणजे समजा त्या इंग्रज लोकांशी रिलेटेड भाषा आहे ना, म्हणून त्यांचं ख्रिश्चन संबंधातला समजा क्रिसमस असेल, ईस्टर संडे असेल, गुड फ्रायडे असेल, असे काही त्यांचे पवित्र दिवस आहेत, त्यांना ते रेड करून ठेवायचे. आजही आपल्या कॅलेंडरमध्ये पाहतो आपण, दिवाळी असेल किंवा ईद असेल किंवा असे काही सण असतील तर तिथे ना एक प्रकारचा रेड असतो, म्हणजे तो फ्लॅश होण्याकरता. हीच तीच कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो. रेड लेटर डे मीन्स ऑस्पिशियस डे, मंगल दिवस, पवित्र दिवस, सणाचा दिवस, उत्सवाचा दिवस. मग अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या प्रश्नासाठी जर अशा पद्धतीने विचार केला, त्याचा ओरिजिन पाहिला, त्याची अधिक माहिती घेतली, त्याच्यावर थोडा वेळ दिला, त्याची चर्चा केली, तर हे शब्द तुम्हाला नंतर पण आठवतील. नाही तर भरभर भरभर विस्मृतीत जातील, ते असं आठवणार नाही. भरभर वाचण्याचा प्रयत्न केला. सो यू हॅव टू गिव्ह सम टाइम टू कन्सिडर, थिंक अबाउट अ पर्टिक्युलर वर्ड, फ्रेज. वेळ द्यावा लागेल. असं बरोबर बरोबर ते मेनूला नाही आठवणार, म्हणून थोडासा असा विचार करा. आणि या निमित्ताने आपण टिकर मराठी सरळ सेवा भरतीसाठी हे जे काही प्रश्न घेतोय हे अत्यंत बहुमोलाचे तुमच्यासाठी असणारे विद्यार्थी मित्रांनो. चलो फिर इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स मध्ये डी नंबरचा पर्याय तुम्ही 4 नंबरच्या प्रश्नासाठी घेणं अत्यंत आवश्यक होतं. सो तुम्ही काय घेतलंय हे बघा आता. तर ज्यांनी 4 नंबरचा पर्याय निवडला आहे त्यांचं करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा आता. वाईल्ड गूज चेस. मागे जसं क्युअर फिश हे ॲनिमलच्या बाबतीत होतं, तसं गूज देखील एक ॲनिमल आहे, जो एक पक्षी आहे. लक्षात घ्या, हा एक पक्षी आहे आणि तो पक्षी उडू शकतो. असं का म्हणतोय? कारण इथे काहीतरी त्याचा संबंध लागणार आहे. आणि वाईल्ड आहे तो पक्षी. वाईल्ड आहे म्हणजे तो रानटी आहे, तो पाळलेला नाहीये, तो रानावनात राहणार आहे. तुम्ही त्याचा चेस करताय म्हणजे एक पक्षी आहे आणि तो रानात राहतो, तुम्ही त्याचा पिछा करताय. असा पिछा काय होऊ शकतंय मला सांगा. हे इडिओमॅटिक पण आहे आणि फ्रेज पण आहे, म्हणजे थोडा शब्दशः अर्थ पण घेतलं चालेल आणि सजेस्टेड मिनिंग, या दोघांचं कॉम्बिनेशन येऊन जो अर्थ फायनल होईल तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. सो वाईल्ड गूज चेस म्हणजे हंटिंग अ गूज इन अ फॉरेस्ट, हा वर्ड टू वर्ड मिनिंग झाला. एक्झॅक्ट वर्ड टू मिनिंग म्हणजे एखाद्या
हंसाचा किंवा जो पक्षी असेल त्याचा रानटी पक्षी आहे, तर त्या जंगलामध्ये जाऊन त्याची शिकार करणं आणि त्याच्याकरता त्याचा पिछा करणं हे अजिबात चुकीचं आहे. अ फुलिश अँड अनप्रॉफिटेबल ॲडव्हेंचर हे त्याचं उत्तर आहे. अ सक्सेसफुल अँड प्रॉफिटेबल ॲडव्हेंचर म्हणजे यशस्वी आहे, तो रानटी पक्षी आहे, तुम्ही त्याचा पिछा करताय जंगलामध्ये, तो उडून कुठेतरी झाडावर चालला जाईल, म्हणजे तुमचा सगळा केलेला पिछा हा वाया गेला, असं त्याचा अर्थ इंग्रजांच्या दृष्टिकोनातून होतो, लक्षात घ्या. म्हणून तो सक्सेसफुल नाही झालेला आहे. गुड अँड ॲडमायरेबल पण नाही, कारण तो फुलिश आणि अनप्रॉफिटेबल आहे, म्हणजेच तो वेस्ट झालेला आहे, वेस्ट आहे, तो वाया गेलेले प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे अनफ्रुटफुल असं म्हणूया आपण त्याला बघा. अनफ्रुटफुल, अनफ्रुटफुल आहे तो, जो प्रयत्न केलेला आहे तो अटेम्प्ट आहे, आणि निष्फळ, काहीच बाहेर आलं नाही, प्रयत्न केला पण काहीच बाहेर आलं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला बी नंबरचा पर्याय फायनल करायला लागेल. सो क्वेश्चन 5 आन्सर फायनल करताना आपल्याला बी नंबर म्हणजे 2 नंबरचं उत्तर फायनल करायचं आहे, जे तुम्ही दिलंय काही विद्यार्थ्यांनी, तर ते योग्य आहे, काही प्रॉब्लेम. चलो फिर नेक्स्ट. हा, आता ही डायरेक्ट फ्रेज आहे, याच्यामध्ये इडियम्स काही नाही, सरळ सरळ. आता ओरिजिनल इनहॅबिटन्स ऑफ अ प्लेस, सरळ सरळ अर्थ घ्यायचा, याचा अर्थ माहित पाहिजे मात्र. ओरिजिनल इनहॅबिटन्स चा अर्थ होत असतो मूळ रहिवासी. बघा, मूळ रहिवासी ऑफ अ प्लेस, ही एक विशिष्ट जागा आहे, या जागेचे मूळ रहिवासी अनादी काळापासून राहत आलेले, ज्याला आदिवासी म्हणतात बघा, आदिवास करणारे अगदी अनादी काळापासून, त्याला इंग्लिश मधला शब्द शोधायचा आहे तुम्हाला. आता त्यांनी काय दिलंय, ओरिजिनल हे मुद्दाम फसवण्याकरता दिलेले आहे. ओरिजिनल आणि ओरिजिन हे फक्त, आता ओरिजिनल तर कुठल्याही वस्तूला म्हणता येईल, मग ते फक्त त्या जागेलाच म्हणता का नाही, ते एक ऍडजेक्टिव्ह झालं, त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही शब्द नाही चालणार. रेफ्युजीचा अर्थ होतो जे रिफ्यूज केलेले, निराश्रित आहेत, त्यांना आश्रय नाहीये, हाकलून दिलेले, रिफ्यूज केलेले, हे तर मूळ रहिवासी विचारले, त्याच्यामुळे हा पण येणार नाही. 3 इलिमिनेट केले आपण, असं पण करून तुम्ही चौथ्या पर्यायापर्यंत पोहोचू शकताय. ते ॲबॉरोजिन्स हे लक्षात घ्या, जे मूळ रहिवासी आहेत. इंडिजिनियस एक शब्द पाहून घ्याला हा इंडिजिनस म्हणजे त्या याच्यातले मूळ रहिवासी जे आहेत, तर ते ॲबॉरोजिन्स आहे. आपल्याला उत्तर मात्र ॲबॉरोजिन्स घ्यायचं आहे. सो क्वेश्चन नंबर 6 तर जे काही उत्तर असणार आहे ते तुम्ही सी घ्यायचं आहे. आणि इंडिजिनस एक शब्द फाइंड आउट करा, टाका गुगलला किंवा डिक्शनरीला, आणि तिथून त्याचा पण एक अर्थ त्या ठिकाणी लिहून घ्या. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही वेळोवेळी जर व्होकॅब्युलरी वाढवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच परीक्षेच्या दिवशी काम सोपं होणार आहे. आणि ते सोपं करण्याकरता तुम्हाला डे 1 पासून ज्या क्षणी वाटेल तुम्हाला मला अभ्यास व्होकॅब्युलरीचा करायचा आहे, जस्ट स्टार्ट इट. काही वाट नका बघू कुठल्या गोष्टीची, जाहिरातीची वगैरे, ती येईल तेव्हा येईल. आपला अभ्यास या ठिकाणी आपण नेमका चालू ठेवायचा आहे. ठीक आहे. तर या प्रवासामध्ये अजून त्या ठिकाणी तुम्हाला काय देता येईल असं मी वेळोवेळी प्रयत्न करत असतो. आपल्याला जर काही अपेक्षा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी तसं टाकू शकताय. मी नक्कीच तुमच्या सूचना ज्या ज्या योग्य आहेत अर्थात त्याला मी फॉलो करेल, जास्तीत जास्त अजून चांगलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. पण ते कम्युनिकेशन आपल्यामध्ये होणं, असणं अत्यंत गरजेचं आहे, जे तुम्ही मेसेजच्या माध्यमातून मात्र करू शकताय. अँड ऑइल टंग पर्सन, आता हे सुद्धा एक इडिओमॅटिक आहे. ऑइल टंग पर्सन म्हणजे काय, त्याच्या जिभेला काही तेल लागलंय का? नाही. तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जाईल, तो ऑइल टंग डे. ऑइल टंग म्हणजे काय? ऑइल टंग म्हणजे काय माहितीये का? खुशमस्करी करणारा, म्हणजेच एखाद्याची वारेमाप स्तुती करणारा, अत्यंत जास्त कौतुक करणारा, लाळ घोळ्या म्हणता बघा त्याला, लाळ घोळ्या. लाळ घोळ्या कुत्र कसं लाळ घोळतं, म्हणजे इतकं लाचार किंवा इतकं अशा पद्धतीने काम करणं. तर व्हर्सेटाईल आपण मागे पाहिलं असेल, त्याचा अर्थ आहे अष्टपैलू. म्हणजे बघा, या ठिकाणी हा जो ऑइल टंग आहे ना, हा निगेटिव्ह गुण आहे माणसाचा, हा प्लस गुण आहे, हा घ्यायचा नाही. डोसाईल म्हणजे सालस, डोसाईल म्हणजे नम्र, डोसाईल म्हणजे हंबल, साधा, याला पण प्लस पॉइंट आहे, हा पण नाही घ्यायचा, कारण आपण निगेटिव्ह शेड आहे त्याला. फ्लॅटरर, करेक्ट. फ्लॅटरर बघा, खुशमस्करी, मी म्हटलं तुम्हाला फ्लॅटरी करणारा आहे तो, खुशमस्करी करतो. खुशमस्करी म्हणजे याचा अर्थ समोरच्याला खुश ठेवण्याकरता आपलं सगळे तत्व बाजूला ठेवून देईल, लाळ घोळेपणा करेल,
वारेमाप स्तुती करेल आणि आपलं काम साधण्याचा प्रयत्न करेल, असा तो व्यक्ती सॉफ्ट स्पोकन नाही म्हणता येणार त्याला. सॉफ्ट स्पोकन हा प्लस पॉइंट आहे, हळू व्यवस्थित मृदू बोलणं. पण ते काही असं कोणाची खुशमस्करी करताय किंवा आपल्याला काही साध्य करायचंय असं त्याच्यातला काही हेतू नाहीये. सो क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर फायनल करताना आपल्याला घ्यायला लागणार आहे सी नंबर. ओके, चला. तर बघा, मी थोड्यापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की अजून काय करता येईल त्या अनुषंगाने आपण तलाठी भरती 2025 साठी एक टीम आपली टिकर मराठी सरळ सेवेसाठी काम करते. या टीम मध्ये अत्यंत अनुभवी असलेले लोक, एक्सपर्ट असलेले लोक, म्हणजे त्या विषयाचा अभ्यास असलेले लोक या ठिकाणी आहेत. त्याच्यात बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण आणि अंकगणित, जे 5 विषय या ठिकाणी सरळ सेवे भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. तर त्या सगळ्या विषयांची तयारी करण्याकरता दररोज आपण या ठिकाणी युट्यूब लाईव्ह, आता हे रेकॉर्डेड लाईव्ह आहे जे 8 वाजता असणार आहे. आणि परत इंग्लिशसाठीच मी जितेंद्र अमृतकर 8 वाजता तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे प्रश्न तुम्हाला द्यायचे आहेत, त्याचे म्हणजे प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि कम्युनिकेशन आपल्याला करायचं आहे. तर एकदम सुंदर अनुभव हा 1 तारखेपासून आपण स्टार्ट करतोय. तर त्या ठिकाणी तुम्ही वेळ लक्षात ठेवायची. इंग्लिशची 8 वाजता, बुद्धिमत्तेची 3 वाजता, सामान्य ज्ञान 4, मराठी व्याकरण 7, इंग्लिश 8 ते 9 आणि अंकगणित 9 ते 10. याच्या सर्व लेक्चर्स करता आपण टिकर मराठी सरळ सेवा भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर हे लेक्चर आवडत असेल माझं, त्याला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. ओके, या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स द्या, म्हणजे मग व्यवस्थित होईल. चला, पुढच्या याच्यामध्ये इडियम सरळ सरळ जर त्यांनी म्हणून दिलं असेल की इडियम, तर थोडं सावध राहायचंय. सावध राहायचं म्हणजे शब्दांच्या पलीकडचा अर्थ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. टू शो द व्हाईट फेदर. फेदर म्हणजेच पीस, पंखाचं पीस असतं बघा, या पद्धतीने. तर ते व्हाईट फेदर दाखवणं म्हणजे काय? आता व्हाईट इज द सिम्बॉल ऑफ, सिम्बॉलिक मिनिंग घ्यायचा, इडिओमॅटिक मिनिंग घ्यायचा आहे. सो व्हाईट इज अ सिम्बॉल ऑफ इनोसन्स ना. कसलं प्रतीक आहे? इनोसन्सचं प्रतीक आहे. कसलं प्रतीक आहे? सॉफ्टनेसचं आहे. व्हाईट फेदर, व्हाईट फेदर दाखवणं म्हणजे टू सी पीस, थोडं येऊ शकतं. टू बिकम पोलाइट येऊ शकतं. टू शो सायन्स ऑफ कोवर्डाईज, कोवर्डाईज म्हणजे भ्याकडपणा, भ्याकडपणा म्हणजे भित्रेपणा. आणि टू शो ॲरोगन्स नाही येणार. सो पोलाइट, पीस आणि कोवर्डाईज पैकी जर तुम्हाला उत्तर निवडायचं असेल तर तुम्ही काय टाकाल मला सांगा. व्हाईट फेदर. तर तुम्ही पाहिलं ना, बऱ्याच वेळेला जे पांढरे पांढरे पंख आहे, पांढरे पीस आहे, हे शांततेचं प्रतीक जरी म्हटलं गेलं असलं तरी मात्र टू शो व्हाईट फेदर आहे त्या ठिकाणी. म्हणजे अशी गोष्ट दाखवणं की जे व्हाईट फेदर आहे, तर ते टू शो सायन्स ऑफ कॉवर्डाईस आहे. तर याच्यापेक्षा याच्याकडे वळा, कारण त्याच्यातून इडिओमॅटिक तसा अर्थ येतोय. भ्याकडपणा, मिंधेपणा दाखवणं, घाबरटपणा दाखवणं, भित्रेपणा दाखवणं, ते या ठिकाणी टू शो व्हाईट फेदर म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर फायनल करताना सी नंबरच्या प्रश्नाकडे जायला लागेल. नेक्स्ट, टू रूल द रूस्ट. याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरं आता. टू रूल द रूस्ट, रूल म्हणजे काय? राज्य करणे. बऱ्याच वेळेला प्राण्यांशी संबंधित येत आहे बघा. मागे फूड आलेलं होतं, जो एक पक्षी होता. मागे फिश आलेलं होतं, इसेंट्रिक पर्सन घेतला होता. आता रूस्ट आलेलं आहे. रूस्ट म्हणजे कोंबडा बघा. आणि रूल म्हणजे राज्य करणे. कोंबड्यावर राज्य करणे, कोंबडीवर राज्य करणे. कोंबडा कोंबडी कशा प्रकारचे प्राणी आहे हा गुण शोधायचा. ते सामान्य प्राणी आहेत, लक्षात घ्या. सामान्य प्राणी आहे, हे घाबरट प्राणी आहे, लक्षात घ्या. हे घाबरट प्राणी आहे ना. आणि त्यांच्यावर राज्य करणं म्हणजे काय? टू डॉमिनियर, टू रन अवे, पळून जाणं. असं नाही, कारण रूल करायचं तर पळून जायचा विषय नाही, सरेंडर व्हायचा प्रश्न नाही. सरेंडर म्हणजे तर शरण येणे होईल. त्यांना शरण थोडी यायचंय काय, त्यांच्यावर राज्य करायचं, कोंबड्यांवर राज्य करायचं. टू फाईट फॉर वन्स राईट, इथे काही असं काही हक्कासाठी लढायचं आहे म्हणून कोंबड्यांवर राज्य करायचं असं काय अर्थ नाही लागणार. म्हणजेच इडिओमॅटिक पण नाही लागत आहे, शब्दशः पण नाही, सजेस्टेड पण नाही, काहीच नाही. याचा अर्थ डॉमिनर म्हणजे सामान्य घटकावर राज्य करणं, ज्याच्यामध्ये ताकद नाहीये, बलहीन आहेत, अशावर राज्य करणं म्हणजेच डॉमिनेट करणं. सो टू रूल द रूस्ट, याचा अर्थ आहे डॉमिनेट करणे. बघा, डॉमिनियर म्हणजे डॉमिनेट करणे, आणि तशा अर्थ तुम्हाला या ठिकाणी घ्यायला लागेल. तो 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर फायनल करताना आपल्याला ए नंबरचा पर्याय अचूकपणे निवडला तर त्याचा तुम्हाला मार्क मिळणार आहे. तुम्ही उत्तर काही विद्यार्थी देण्याचा प्रयत्न करताय, तर यू आर ऑलवेज वेलकम. 10व्या प्रश्नाकडे जाऊन त्याचं उत्तर कसं फायनल होईल बघा. ऑप्शन चॉईस ऐकलंय का बघा. हा
फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे, कायम लक्षात ठेवा. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनचा अर्थ आहे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामध्ये हॉब्सन चॉईस आहे, म्हणजे अशी चॉईस की जी हॉब्सनच्या संबंधात आहे. आता याला एक इतिहास आहे, लक्षात घ्या. थॉमस हॉब्सन नावाचा एक म्हणजे कॅरेक्टर आहे लिटरेचर मधलं. तर ते अशा पद्धतीचा तो माणूस असायचा की त्याच्याकडे एक स्टेबल होता. स्टेबल म्हणजे घोडे लावण्याची जागा. तर तो घोडे भाड्याने द्यायचा त्या काळामध्ये, ज्या वेळेला वाहतूक वगैरे नव्हती. तर लोक त्या ठिकाणी घोड्याने प्रवास करायचे आणि एक घोडा घेऊन दुसऱ्या त्या ठिकाणी पार्क करायचे, तिथून नवीन घोडा घ्यायचे जो फ्रेश वगैरे असायचा आणि पुढचा प्रवास करायचे. तर हा जो हॉब्सन होता, हा त्या ठिकाणी जो घोडा लावलेला असेल ना, तोच घोडा घ्या असं त्याचं म्हणणं असायचं. तुम्हाला दुसरा बदलून मिळणार नाही. आपण ना दुसरा दाखवा, असं दुसरं काही नाही. म्हणजे घ्यायचं तर घ्या, नाही तर चालायला लागा, पायी पायी निघा, अशा पद्धतीचा तो पार्ट होता. म्हणून ती एक्सलंट चॉईस नसायची. इनसिक्युरिटी नव्हती, स्ट्रेंथ नव्हती, तर ती एक्सेप्ट ऑर लिव्ह द ऑफर होती. घ्यायचं तर घ्या, नाही तर सोडा. सो नो चॉईस ॲट ऑल. एकदा एका परीक्षेला त्याला पर्याय काय उत्तर दिलं आता, सो नो चॉईस ॲट ऑल. आयुष्यात कुठलाच पर्याय नसणे. आयुष्यात कुठलाच पर्याय नसणे म्हणजे नो चॉईस ॲट ऑल. मग त्याला काय म्हणत असतात, हॉब्सन्स चॉईस. जो थॉमस हॉब्सन होता तेव्हापासूनची ही टर्म आलेली आहे. जरी असं तुम्हाला इतिहास माहीत असेल, जसं रेड लेटर डे आपण पाहिला, हॉब्सन चॉईस पाहिला, तर हे तुम्हाला जास्त काळ लक्षात राहतील. सो क्वेश्चन 10 चा आन्सर ए नंबरचं पाहिजे. हे तुमच्या वाचण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, कुठेतरी बोलण्यामध्ये जर आलं तर जास्त काळ तुम्हाला लक्षात राहत असतं. 11 नंबरचा फ्रेज आहे आता सरळ सरळ, मेडन स्पीच. याचा तुम्ही वर्ड टू वर्ड पण घेऊ शकता आणि सजेस्टेड पण घेऊ शकता. पण मेडचा अर्थ मग असं मेडनशी लावायचं नाही, लक्षात घ्या. मेडन म्हणजे दासी, एखादी महिला, अशा अर्थाने त्याचा एक वेगवेगळा प्रयोग होतो. सो मेडन स्पीच. स्पीच बघा, स्पीच मेड बाय मेडन अजिबात नाही. कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स अजिबात नाही. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, शुभेच्छापर शब्द. पण तसं नाही. ऍडवाइस गिवन टू अ वुमन ऍट द टाइम ऑफ हर मॅरेज. तिच्या लग्नाच्या वेळेला तिला दिला गेलेला सल्ला अजिबात नाहीये. तो फर्स्ट स्पीच इन पार्लमेंट एक्सेट्रा ऑफ अ न्यू. हा न्यू मेंबर महत्वाचा आहे इथे, जो मेडन आहे. फर्स्ट स्पीच इन वन्स लाईफ इन अ पब्लिक प्लेस. एखाद्याच्या जीवनातील पब्लिक प्लेस मध्ये दिलेलं पहिलं वहिलं भाषण, त्याला काय म्हणूया आपण, पहिले पहिले भाषण एखाद्याच्या आयुष्यातलं, जे मेडन स्पीच म्हणून तुम्हाला डी नंबरचा पर्याय फायनल करायला लागेल. क्वेश्चन 11चा पर्याय जर तुम्ही डी नंबरचा घेतला तर तुम्हाला तो योग्य गोईल येतो. 1 2 3 4 असू शकतो, एबीसीडी असू शकतो. जो असेल तो तुम्हाला लिहून फायनल करायचा. याचे उत्तर तुम्ही द्या. 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तुम्ही. व्हाईट एलिफंट आला बघा. मागे पण एकदा आपण उत्तर व्हाईट एलिफंट घेतलं होतं. आता व्हाईट एलिफंटचा मिनिंग इकडे विचारलाय. मागे शब्द देऊन व्हाईट एलिफंट आपण पर्याय निवडला होता. तर बघा, तुम्ही मागचं जर तुम्हाला लगेच आठवत असेल, तुम्ही हा व्हिडिओ पाहत आला असेल, तर त्याचं उत्तर तुम्हाला लगेच येऊ शकतं का. पहा, व्हाईट एलिफंट अ व्हेरी रेअर. रेअर म्हणजे अत्यंत दुर्मिळ एलिफंट का जो पांढऱ्या रंगाचा असतो. कॉस्टली अँड युजलेस पजेशन 100% येईल. टाकलंय तुम्ही 2 नंबर. कॉस्टली अँड युजलेस म्हणजे महागडं आणि बिनकामाचं. महागडी एखादी गोष्ट, मी तुम्हाला सांगितलं होतं की कार आहे घरामध्ये, उपयोग नाही होते, ती सर्व्हिसिंग करायला लागते, मेंटेनन्स सांभाळावा लागतोय. डेंजरस थिंग नसतं आणि व्हॅल्युएबल पण नसतं. म्हणून तुम्हाला 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी फायनल करण्याकरता मात्र बी नंबरचा पर्याय हा योग्यपणे निवडायला लागेल. बघा, या पद्धतीने ज्यावेळेला आपण प्रश्न पाहत 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 पुढे जातोय, तर या पद्धतीने लिंक लागेल. प्रत्येक आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपले 15 प्रश्न फिक्स असणार आहे, त्यामुळे याची उत्तरं तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे. 13 बघा, टॉपसी टर्वी. हा पीवायक्यू आहे. बरेचसे पीवायक्यू आहे याच्यातले. टॉपसी टर्वी ही इडिओमॅटिक फ्रेज और एक्सप्रेशन आहे, लक्षात घ्या, ज्याच्यातून तुम्हाला इथून अर्थ काढायचा आहे. टॉपसी टर्वी. टॉपसी टर्वीचा शब्दशः अर्थ होत असतो उलटा पुलटा. उलटा पुलटा आहे. टॉप साइड डाऊन, टॉप टू बॉटम, इन टोटल डिसऑर्डर आणि व्हर्टिकली. व्हर्टिकली म्हणजे उभा. फक्त हा पर्याय निघून जाईल. तिन्ही क्लोज आहे. त्याच्यातून एक घेण्याचा प्रयत्न करा. टाका बरं. त्याच्यातले 2 तर व्हेरी क्लोज आहे आणि त्यातल्या त्यात एक जो आहे तो तुम्हाला जास्त क्लोज आहे आणि जो जास्त बरोबर आहे
तो इथे आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय घेता? अपसाइड डाऊन, टॉप टू बॉटम नाहीये, उलटा पुलटा आहे, कारण ते अपसाइड डाऊन आणि इन टोटल डिसऑर्डर. डिसऑर्डर म्हणजे काय? प्रचंड पूर्ण गोंधळ. पण हा पर्याय पेक्षा अपसाइड डाऊन हे उलटा पुलटा आहे, फक्त उलट पुलट आहे. त्याच्यामुळे हे पण चुकीचं नाही, पण जास्त बरोबर हे ए नंबर घ्यायला लागेल. सो क्वेश्चन 13 आन्सर फायनल करताना सी पेक्षा पण सी चुकीचा नाही, लक्षात घ्या. पण ए हा त्यातल्या त्यात जवळचा मॅच होणारा शब्द आहे, तो तुम्ही घेऊन टाका. ज्यांनी ए दिला असेल त्यांचं उत्तर बरोबर आहे, सी दिलं त्यांचंही बरोबर आहे, पण जास्त करेक्ट मात्र ए नंबर आहे. टू प्ले ट्रुअंट हा पण एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे, फ्रेज आहे, जी विचारली गेली याच्यापूर्वी, PYQ मध्ये आहे. टू प्ले ट्रुअंट. ट्रुअंट म्हणजे उन्हाळ. ट्रुअंट म्हणजे टुकार. काही टुकार मुलं असतात बघा. टुकार म्हणजे शाळकरी मुलगा. खास करून हे शाळकरी मुलाकरता लागू होतं. तो स्कूल बॉय आहे. पण कसा स्कूल बॉय? टुकार. टू प्ले विथ स्किन. स्किन म्हणजे कातड्याशी खेळणारा, अजिबात नाही. बी फेथफुल टू. टुकार उन्हाळ येतो, फेथफुल नाही. टू प्ले फॉल्स, चुकीचं खेळणे नाही. टू स्टे अवे फ्रॉम स्कूल, जिथे शाळेचा संबंध येईल तिथे ट्रुएंटचा अर्थ लागतो, लक्षात घ्या. आणि कसा मुलगा? टू स्टे अवे फ्रॉम स्कूल विदाउट गुड रिझन. काही कारण नसताना पोट दुखतं, डोकं दुखतं आणि घरी थांबला, किंवा घरातून निघाला, शाळेत गेला नाही, शाळेत सुटल्यानंतर परत घरी येऊन लागला, इकडे तिकडे. टुकार क्या करत होता? फिरत होता. उन्हाळ क्या करत होता? टू प्ले ट्रुअंट. हा ट्रुअंट मुलगा असतो, तो थोडासा निगेटिव्ह शेडकडे जातो. वाईट असेल असं नाही, पण हा टुकार क्या करतो. आणि मग त्या उन्हाळकीला या ठिकाणी टू प्ले ट्रुएंट असं म्हटलं गेलंय. सो क्वेश्चन नंबर 14चं उत्तर जर फायनल करायचं असेल आपल्याला, तो डी नंबर म्हणजे 4 नंबरकडे जायला लागेल. ओके, एक शेवटचा प्रश्न आहे आता, याचं उत्तर आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. चला घ्या, शेवटचा प्रश्न आहे. रेड टेपिझम. मागे पण रेड लेटर डे आला होता. म्हणजे तुम्हाला बघा, ॲनिमल्स वरनं काही फ्रेजेस आहे, तुम्हाला काही कलर्स वरनं फ्रेजेस आहे ना. मग एक पुढच्या नंतर ज्या वेळेला अजून आपण काही लेक्चर घेणार आहे, लाईव्ह घेणार आहे, तर आपण कलर वरनं सगळे एका बाजूला काय करू, सगळ्या फ्रेजेस घेऊ. ॲनिमल्स वरनं सगळ्या एका बाजूला घेऊ, असं पण करणार आहे. तुम्ही फक्त स्टे कनेक्टेड राहायच्या करता तुम्ही टिकर मराठी सरळ सेवेच्या त्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. महत्वाचं म्हणजे लाईक तर माझ्या लेक्चरला होईल, पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनचा बेल आयकॉन दाबा. लवकरच लाईव्ह लेक्चरला आपण भेटणार आहे. आपली भेटण्याची वेळ 8 वाजेची, विसरू नका. तोपर्यंत उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला. काय वाटतं? रेड टेपिझम म्हणजे लाल फीत म्हणता याला. बघा, लाल फीत थोडं शासकीय कामामधली जी दिरंगाई आहे ना. दिरंगाई का बरं लागते एखादं शासकीय काम व्हायला? कारण त्याच्यामध्ये टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज असतात. म्हणजे या टेबलावर फाईल आहे, त्या टेबलावर जाते, त्या साहेबांकडे जाते, त्यांची सही होते, त्यांचं सगळं अभ्यास होतो, आणि मग शेवटी त्याला अप्रुव्हल मिळतं किंवा डिसअप्रुव्हल मिळतं. हे लवकर का नाही होते एखादं शासकीय काम? तर त्याला रेड टेपिझम म्हणतं, लाल फीत. वेळ लागतो त्या गोष्टीला. तर टू मच हे वाईट चांगलं असतं का आपल्याला माहित नाही, पण हे वेळ घेतात, या सगळ्या गोष्टी शहानिशा करतात आणि मग शेवटी फायनल करतात. तो वॉर्निंग ऑफ डेंजर. रॅशनेस म्हणजे उतावीळपणा. रॅशनेस म्हणजे उतावीळपणा. अशा काही गोष्टींचा अर्थ इथं लागत नाहीये. शोईंग अनड्यू कॉशन. कॉशन म्हणजे दक्षता, काळजी, असा पण अर्थ लागत नाही. म्हणून सी नंबरचं उत्तर, 15 प्रश्नाचं उत्तर सी नंबरचं फायनल करायचं आहे. काहींनी दिलेलं आहे तर त्यांचं बरोबर आहे, आणि काहींच्या मनात होतं पण त्यांनी दिलं नाही, ते मनातच ठेवा, पण परीक्षेला गोल करा. तर बघा, अशा पद्धतीने हा पार्ट आपण इथे कव्हर केला आहे. परत एकदा रिमाइंड करून देतो आपल्याला, तलाठी भरती आगामी 2025 साठी आपण लाईव्ह लेक्चर्स 1 तारखेपासून जाणार आहे. इंग्लिशची वेळ लक्षात ठेवायची, 8 वाजता. मीच मार्गदर्शन करणार आहे, जितेंद्र अमृतकर. ही आपली एक टीम आहे जी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करेल. तर तुम्ही सर्व लेक्चर्स टिकर मराठीच्या सरळ सेवा भरतीसाठी यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लेक्चर्स मिळतील. टेलिग्राम चॅनल टिकर मराठी सरळ सेवेचं आहे, तर त्याला तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा. म्हणून जर तुम्ही ते जॉईन केलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला नोटिफिकेशन्स, अपडेट्स प्राप्त होतील. सो त्याला तुम्ही जॉईन करा. त्याच्यानंतर या ठिकाणी टिकर मराठीचे 2 ॲप्स आहे. एक टिकर मराठी पोलीस भरतीसाठी आणि टिकर मराठीचं एक सरळ सेवेसाठी आहे, ज्याच्यावर आपण या ठिकाणी
या सगळे कोर्सेस टाकणार आहे, ज्याच्यात काही पेड कोर्सेस पण पुढे येणार आहेत आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज असणार आहे, काही फ्री असतील, काही त्या ठिकाणी पेड असतील. तर असा पूर्ण पार्ट त्याच्यात काय काय आहे, काय फ्री लेक्चर्स मिळत आहे, फ्री टेस्ट मिळत आहे, काय पेड आहे, काय प्रिव्हियस इयर आहे, हे सगळं तुम्हाला बघण्याकरता कमीत कमी त्या टिकर मराठीचं तुम्हाला ॲप तर डाउनलोड करायला लागेल आणि ते प्ले स्टोअर, गुगल स्टोअरमधून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकताय. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल वैयक्तिक हा व्हिडिओ, तर त्याला लाईक करा, त्याचं लिंक मित्रांसाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया आपण रात्री 8 वाजता. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा. टेक केअर. थँक्यू.